समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यातील विटा येथे मेफेड्रॉन एमडी नावाचा अंमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून सदर ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त करून 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 29,73,55,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली पोलिसांनी विटा येथे कारवाई करत एमडी ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे। तब्बल 30 कोटींचा एमडी ड्रग जप्त करीत 3 अटक केली आहे। विटा एमआयडीसी येथील रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला याची माहिती मिळाल्यावर सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी रात्री छापा टाकत एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून 6 कोटींच्या एमडी ड्रग्ससह ड्रग्ज बनवण्यात येणारे साहित्य असा एकूण 29,73,55,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच 3 अटक केली असून यामध्ये गुजरातच्या सुरत येथील एकाचा समावेश आहे। बलराज अमर कातारी वय वर्ष 24 राहणार साळशिंगे रोड आयटीआय कॉलेज जवळ विटा। रहुदीप धानजी बोरीचा वय वर्ष 41 राहणार श्री रेसिडेन्सी रूम नंबर 22 उत्तियादरा कोसंबा तालुका भरूच जिल्हा सुरत राज्य गुजरात व सुलेमान जोहर शेख वय वर्ष 32 राहणार मौलाना दादा लेन दरगाह गल्ली बांद्रा वेस्ट मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या 3 संशयित आरोपींची नावे आहेत। 1.5 महिन्यांपूर्वी विटा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीज हा कारखाना भाड्याने घेण्यात आला होता आणि त्या ठिकाणी हा एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग 3 सुरू असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव, अतिरिक्त कार्यभार विटा विभाग सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, विटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धनंजय फडतरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी यांच्यासह पोलीस हवालदार सागर टिंगरे, संदीप गुरव, अमोल ऐदाळे, नागेश खरात, मच्छिंद्र बेर्डे, दरिबा बंडगर, सागर लवटे, अनिल कोळेकर, उदय साळुंखे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे, संजय पाटील, अमर नरळे, सतीश माने, महादेव नागने, पोलीस नाईक संदीप नलवडे, उदय माळी, अनंत कुडाळकर, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, गणेश शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता चव्हाण व सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एमआयडीसी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली। त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एमडी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली। त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते एमडी असल्याचं आम्हाला समजलं। त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एमडी ज्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवरही आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी हे एमडी पदार्थ बनवण्याकरता जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं। त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ज्या मशीनद्वारे ते यंत्रसामुग्रीद्वारे हे एमडी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे। आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला 3 आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे। त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील। या झालेल्या कारवाईमध्ये एकूण 14.5 किलो तयार एमडी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली, ज्याची किंमत साधारणतः 29.5 कोटीपर्यंत आहे। तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये
आणखीनही बरेच धागेदोऱ्या पोलिसांना मिळतील आणि याचे पूर्ण पाळेमुळे आम्ही खणून काढण्यामध्ये यशस्वी राहू। या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत। धन्यवाद। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।